नमस्कार सगळ्यांना. प्रथम आज स्वामी प्रगट दिनाच्या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. हे बघा जेवणाची स्वयंपाकाची सगळी तयारी चालू आहे. भात केले आत्ताच गरम गरम वापायला बघा. आत्ताच झाले. वरण टाकलं इकडं. हे बघा वरण टाकलं. ते शापूची भाजी आहे. त्याच्यामध्ये मी डाळ नाही टाकली आहे मुगाची, अशीच बनवली आहे. शेंगदाण्याचं कूट, कांदा आणि लसूण मिरचीची पेस्ट टाकली आहे. मी पेस्ट करते मिक्सरला आणि बनवते असते, त्यामुळे खूप छान होते. लसूण आणि मिरचीची पेस्ट करून टाकली ना की खूप छान होते. आणि तिकडं आता संभव आणि संभवच्या पप्पांचा आणि पिल्लूचा अभ्यास चालू आहे बघा. इकडे भांडी पडली अजून. कलिंगड थोडंसं होतं तो खाल्ला मी. आता कालचा भात बघा उरलेला फेकायचं नेऊन टाकला ना की मग खातात गुरं. भांडी करायची फुले बेसिनमध्ये. थोडंसं दळण घेऊन आली आत्ताच. म्हणजे थोडा व्हिडिओ नंतर करेन. चटणी होती, ते चटणी आणली. कांदा लसूण असा जवळ 1 किलोवर असेल चटणी. अशी लाल लाल आहे बघा चटणी, खूप छान लागते. मिरच्या घेतल्या साफ करून. मिरच्या साफ करून आज मिरच्या साफ करून टाकून जरा ठेवल्या. दिवस कुठे गेले काय कळलंच नाही. मेथीची भाजी, ह्याची शापूची भाजी आम्हाला खूप आवडते. शापूची मेथीची भाजी. मेथीची भाजी पण मी असंच करते. मिरचीचा आणि ह्याचं पेस्ट करून टाकते. फ्रीजमध्ये पण पेस्ट करून ठेवले. मसाला करून ठेवले सकाळी. हे बघा अद्रक लसूणची पेस्ट करून ठेवले. आता परवा आमच्याकडे छबे नाही. आणि ही कैरीची चटणी मी दाखवली तुम्हाला काल. कैरीची चटणी करून ठेवली. ह्याच्यात लसूण सोलून थोडी होते ते ठेवली, शिल्लक होते ते कैरीची चटणी ह्याच्यात. आणि मसाला बघा किती करून ठेवले, कारण की परवाला लागणार आहे आम्हाला मसाला, त्यासाठी. हे बघा आमच्या कोकणात अशा पद्धतीने वाटप करतात बघा. मसाला करून ठेवतात वाटप. ह्याच्यामध्ये अद्रक, खोबरं, लसूण आणि कोथिंबीर, कांदा सगळं टाकतो. एकदम चांगलं व्यवस्थित भाजून घ्यायचं. कांदा खोबरं चांगलं भाजून घ्यायचं. खोबरं किसून भाजायचं चांगलं चॉकलेटी होईपर्यंत. कांदा पण तसं तेलात चांगलं भाजून घ्यायचं. आणि कोथिंबीर टाकायची. अद्रक लसूण चांगलं भाजून घ्यायची तेलातच. आणि मसाला वाटायचा, बारीक वाटून ठेवायचा. की मग तो आपण नॉनव्हेज म्हणा, रश्श्याच्या भाज्या असतील तर त्याच्यामध्ये थोडं थोडं टाकायचं की भाजी खूप मिळून येते आणि भाजीला टेस्ट पण येते. कोकणात आमच्याकडं असं वाटप जास्त चालतं.